शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण त्यानंतर अन्य योजनांसाठी किंवा अन्य बाबींसाठी अर्ज केला असेल तर महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमतीचा टॅब हा ओपन झालेला आहे। त्यामुळे जी पूर्वसंमती नंतरची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला टॅब हा ओपन करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे। तुम्ही जरी कृषी यांत्रिकरण ट्रॅक्टरसाठी अर्ज केला असेल तर पूर्वसमिती ही महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेली। हा जो टॅब आहे हा तर पुढील 7 दिवसांसाठी ओपन असणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांना आपले डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागतील। मित्रांनो, राज्य सरकारने यासोबतच 400 कोटी रुपयाचा जो निधी तर तो कृषी यांत्रिकरण उप अभियानासाठी देखील मंजूर केलेला आहे। त्यामुळे ज्यांचे पैसे पेंडिंग असतील तर अशा शेतकऱ्यांनी देखील लवकरच महाडीबीटी अंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात तर या योजनेचा अनुदानाचा निधी हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे। त्यामुळे बरेच शेतकरी मित्र त्रस्त होते, त्यांना अनुदानाचे पैसे मिळत नव्हते, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आज दिलासा होऊ शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पूर्व समितीचा टॅब आहे तर तो पूर्व समितीचा टॅब ओपन झाल्यामुळे जेवढी फॉर्म हे पेंडिंग होते किंवा जे वाट पाहत होते तर अशा शेतकऱ्यांना हा एक वेगळा आणि मोठा दिलासा राज्य सरकारने दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही अर्ज केला असेल, निवड झालेली असेल तर पूर्व समितीचा टॅब हा ओपन झालेला आहे। रिक्वायरमेंट डॉक्युमेंट अपलोड करा आणि तुमची प्रोसेस ही कंप्लीट करा। अशाच पुढच्या आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा।